तर मंडळी आज आपण बोदेगावचा शेळी बाजार कव्हर करतो बघा। अशा प्रकार पद्धतीने आजचा बोदेगावचा शेळी बाजार भरलेला आहे। तर भरपूर असे खरेदीसाठी येते। तुम्ही कुठले? गुंतेगाव। गुंतेगाव म्हणजे तुम्ही व्यापारी करतात का? घेण्यासाठी आलेले का? असं गुंतेगाव कुठं आलो असं आहे का? तर हे बघा असं आपण आज कव्हर करतो फर्स्ट टाइम। हे कोणा शेळ्या आहेत तुमच्यात का? कुठले तुम्ही? नेवाशे आहेत का? किती शेळ्या आहेत? 10 आहेत का? सगळ्या गावरान आहेत का? कोणती जाती? काठेवाडी। काठेवाडी बघा ही जाते बघा। आपण आज फर्स्ट टाइम बघा तुम्ही बोलले होते शेळी बाजार पण दाखवा बोदेगावचा, तर आज दाखवतो। आता या शेळीच्या काय काय किंमत आहे बरं एकीची? 20,000 का? म्हणजे सगळ्या गाभण आहेत का? गाभण आहेत बघा। यांची 20,000 म्हणजे किंमत आहे या शेळीची 20,000 आहे। तर बघू शकता यांच्या शेळ्या। आणि तुमच्याकडे काय मास आहेत का शेळ्या? तर ठीक आहे, तुमचा नंबर आणि गाव सांगा। नंबर 76 66 70 53 73 राहणार भोकर तालुका श्रीरामपूर। कायम शेळ्या मिळणार। तर बघा यांना संपर्क करा, यांच्याकडे कायम शेळ्या असतात। तर मंडळी बघा इथं भरपूर अशा शेळ्या आहेत, बघू कोणाचे आहेत काय हे इथं यांच्याकडे। कुठले तो गाव कोणतं आहे? काय झालं? हा नको आहे? अहो सांगा ना, तुमचा नंबर द्या ना। काय नंबर नाही काय काय नको काय होईल? माले काय राव तुम्हाला फोन येते ना। तर ठीक आहे, हे असं लाज देत फोन यायसाठी तुम्हाला फोन येते लांबून म्हणतोय म्हणून होतोय। मग शेळ्या आणल्या तुम्ही काल राव मग आता या गाभण्या आहेत बघा यांच्या। तर चला असंच असतंय, तुम्ही म्हणता शेळी बाजार दाखवा। $12,500 कुठले येतो तुम्ही? होय दादा कुठले येत? ही शेळी काय हे काय ताळाला मिळ नाही भाऊ इथं। बघा या शेळीचा व्यवहार चालू आहे मंडळी। आजचा आपण बोदेगावचा बाजार शेळीचा बघत होत। झाला काय? घ्या घ्या घ्या। काय किंमत सांगितली? होय चालू आहे चालू आहे व्यवहार। किती शाळा असते? किती तो चालू आहे? बरं ठीक आहे ठीक आहे। तरी पण आपल्याकडे अवेलेबल असतात का कायम? कायम शाळा असतात का यांच्याकडे? तुमचा नंबर सांगा ना मग आम्हाला एकदा। नाही का? व्यवहार चालू आहे ठीक आहे ठीक आहे। या शेळीचा व्यवहार चालू आहे मंडळी बघा।